नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. जेव्हा आपण लहान मुलांना भेटतो, त्यांच्याबरोबर वेळ घालवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, तेव्हा आपसुकच मनावरचा ताण नाहीसा होतो. आपल्याला सगळ्याचा विसर पडतो आणि असंच काहीसं आजही होणार आहे. आज जिला आपण भेटणार आहोत तिचं नाव आहे मनस्वी मंगेश दराडे. हॅलो, तुला चॉकलेट आवडतं? हो, कुठलं चॉकलेट आवडतं? हे आवडतं. आणि तुला कुठला पक्षी आवडतो? मिठूचा. कुठला? मिठूचा. मिठू. आणि मिठू कसा बोलतो? मिठू. हो. आणि मला सांग, तुला खायला काय काय आवडतं? काय काय खातेस तू? बर्गर. हा, बर्गर. बर्गर खाते. नाईस. आणि कोण बनवता? आई बनवते का तू हॉटेलमध्ये जाऊन खातेस बर्गर? कुठे जातेस? हॉटेलमध्ये. मला सांग, तुझ्या फ्रेंड्स कोण कोण आहेत? कोण कोण मैत्रिणी आहेत तुझ्या? अन्वी, अर्जुन, आलोही आणि हो. आणि तुम्ही काय खेळता? खेळता काहीतरी. काय खेळतात तुम्ही? खेळणे. हो. आणि मला सांग, तुला फिरायला कुठे जायला आवडतं? गार्डन. गार्डन मध्ये. आणि गार्डन मध्ये कोण कोण असतं? मुलं सगळे. सगळी मुलं असतात. मग ते तुझ्याशी भांडतात का खेळतात? खेळतात. हो. कसं खेळतात? ते पाणी ओततात सारखे. पाणी ओततात? कोणावर? बिळामध्ये. बिळामध्ये? बिळामध्ये पाणी ओततात. कोण असतं बिळात? उंदीर. झाडामध्ये पाणी ओततात. अच्छा, झाडामध्ये पाणी ओततात. आणि मग पाणी ओतलं की झाडामध्ये काय होतं? मोठे होतात झाड. हो, झाड मोठे होतात. हो. आणि मग झाडापासून काय मिळतं आपल्याला? सावली. आणि झाड रात्री झोपतात का जागी असतात? झोपतात. मग त्यांना हात लावायचा का नाही लावायचा? झाडांना हात नाही लावायचा. नाही. मग झाडांना हात लावलं तर काय होतं? झोपून जातात. अच्छा, रात्री झाडं झोपून जातात, त्यांना हात लावायचा नसतो. ओके. मला सांग, तुला फुगा आवडतो का? कुठल्या रंगाचा? पिंक. पिंक. वाव. आणि मॅजिक असतं का ग? जादू असते का? जादू. हो. आणि तू भूताला घाबरतेस? नाही घाबरत? तू भूताचे पिक्चर बघते? हो. आणि भूत खरं असतं का खोटं असतं? खोटा. खोटं असतं. मला वाटलं की भूत खरं असतं, पण मला मनस्वीने सांगितलं की भूत खोटं असतं म्हणून. आणि हे सगळी भातुकली कोणी आणून दिली तुला? आईने आणि मामाने. हो. आणि मग तू मामा बरोबर काय खेळतेस? भांडे कुंडे. भांडी कुंडी. कसं खेळता तुम्ही सांग? स्विमिंग करते. स्विमिंग करते. कुठे स्विमिंगला जातेस तू? स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करतात. अच्छा, स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करायला जातेस. अरे, कोणाची ओढणी ही? कुठे गेली? मुदू कोण आहे? माझी सिस्टर. तुझी सिस्टर आहे? तुला खूप आवडतं तुझी सिस्टर? आणि मुदू आणि तू भांडतात? नाही. ही ग्रीन कलरची ओढणी आहे? नाही. मग पिंक. हे ग्रीन आहे. पिंक. ग्रीन नाही. पिंक. अगं, ग्रीन आहे ग. पिंक आहे. मला वाटलं ग्रीन आहे म्हणून. पिंक आहे. हो का? आणि तुझ्याकडे खूप कानातले, पण मग तुला एवढे मोठे कानातले घालायला का आवडतात? मला नाही आवडत मोठे कानातले. मग तू का घातलेस आता? मी छोटे घालते. मग हे मोठे कोणी घातले? मी काय घातलंय? माझ्या कानात काय आहे? लटकन. लटकन आहे. आणि याचा आकार काय आहे? कोण आहे याच्यावर? आऊल. आऊल मला चावला. तुला मजा आली?
हो. हं. आणि मला सांग, तुझ्याकडे भुबू आहे का? तुला भुबू आवडतो का? हा. कसा असतो भुबू? छोटा. शेता. आणि तो कसा भुंकतो? भूक भूक. अशा. आणि माऊ कशी करते? म्याऊ. आणि क्रो कसा करतो? काव काव. हो. पॅरेट कसं करतो? मिठू कसं करतो? मिठू मिठू. हो. आणि वाघोबा कसं करतो? वा. हिचा वाघोबा वा करतो वा. आणि मला सांग ना, तू शाळेमध्ये काय करते? टीचर ओरडते का तुला? नाही. का? मस्त नाही करत. आणि मग जे मस्ती करतात त्यांना ओरडतात टीचर. हं. पण मग तुझे स्कूलमध्ये नेल पेंट चालतं? स्कूलमध्ये पेन नाही चालत. मी चालते. तू नेल पेंट लावलेस? दाखव. मग टीचर ओरडली नाही तुला? नाही. मग तू तर काढून टाकणार आहेस? आणि पायाला पण लावलेस? वाव. आणि हे काय आहे? पैंजण आहे? हे कोणी घातलं तुला? शिंदे आईने घातलं. आणि पैंजण का घालायचं पायात? आवाज येतो त्यांनी? कसा आवाज येतो? छुमछुम येतो. अरे वा. पाणी पाहिजे. नमस्कार आई बाबा. नमस्कार. तुम्ही तर टीचर आहात, तर मनस्वीचा अभ्यास तुम्हीच घेत नाही, असाल. मी नाही घेत, आईच घेते. अरे असं करायचं? नाही ऐकत ती बाबांकडे, त्यामुळे मलाच तिचा अभ्यास घ्यावा लागतो. तुला कोण ओरडतं? आई ओरडते का बाबा ओरडतात? आई ओरडते. हो. मनस्वी काय एकदम लाडोबा आहे का? हो, एकदम सगळ्यांची आहे. सगळ्यांची लाडोबा. हिच्या काही गमती जमती आहेत की नाही? भरपूर सारे. सांगा ना आम्हाला ऐकायला आवडतील. गंमत म्हणजे ती असं करते की सगळ्या गोष्टी पप्पांना इन्स्टेट करत राहते. पप्पा असं नाही करायचं, आईला ओरडलं तर बॅड मॅनर्स असतं. पप्पा आईला मदत केली तर गुड मॅनर्स असतं. मी तर आईला सगळी मदत करते. तू आईला मदत करतो का? तू अभ्यास केला, तू आईला मदत केली तर आई आपल्याला गुड मॅनर्स म्हणते. हे तिचं कंटिन्यू पप्पांसाठी तोंडात असतं. हा, sweet. हो, असे करते तू. म्हणजे बेसिकली आईची चमची आहे का थोडीशी? हो, आमच्या दोघींचं ट्युनिंग खूप चांगलं आहे. पप्पासोबत एवढं ट्युनिंग जमत नाही, पण मी खूप म्हणजे पूर्ण माझा वेळ तिच्यासाठीच असतो. संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यावरती ओ बाळा कोणाला भेटायचं आजीला तुला हाय सांग? म्हणा. हाय आजी कर. आपल्या हाय आजी बाबांना हाय करा. हे बघ टीव्ही करा, करा. आजी बघते. हे तेव्हा आजी तिथे बघणार आपल्याला. बोला हाय आजी. हाय बाबा. हाय बाबा. ती किती गोड आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती तिच्या आजी आजोबांना हाय करतीये. कुठे असतात आजी आजोबा तिचे? कुठे असतात का मनस्वी? भांबेडला. भांबेड कुठे शेत? रत्नागिरी, कोकणात. रत्नागिरी, लांजा तालुका. बाबा तुम्ही सांगणार होतात मला तिच्याविषयी. ती घरातच फिरत होती आणि एकदा हा, तर एकदा काय ती बेडवरती हे करत होते आणि मी इकडे माझं काहीतरी काम करत होतो तर ती मला वाटतं काय बेडवरती आहे असं वगैरे. आणि अचानक एकदा असा आवाज आला एकदम असा फट करून. मला वाटलं ही पलटी, ती नुकतीच त्यावेळेला त्याची पलटी वगैरे मारायला लागली होती. लहान होती. हा, लहान होती एकदम. आणि मला वाटलं आवाज आला, म्हटलं ही. आणि आमची आई पण होती, आमच्या सासूबाई पण होत्या. आणि मी आपलं इथे समोरची पुस्तकं वगैरे काहीतरी घेऊन असं बसलो होतो आणि आई इथे कुठेतरी बसल्या होत्या आणि तिचा तेवढ्यात आवाज आला म्हणून आम्ही बघायला गेलो. तर त्यावेळेला जे असे पॅड सारखं असं ते बेडला असं हे आहे ते होतं आणि उशी होती. ते उशीला मला वाटतं काही धक्का लागला, पण ते उशी सहित ते खाली पडलं. खाली पडल्यानंतर तो आवाज झाला मोठ्याने. आम्हाला वाटलं ही नव्हती पडली. नाही, ती नव्हती पडली. आणि नंतर मग एकदमच असं धडधड एकदम जोरात व्हायला लागली. आणि मग नंतर बघितलं तर ही एका साईडला आपली व्यवस्थित ही आहे. आणि स्वतःला सांभाळून घेतलं तिने. आणि तशी एकदा बेडवरून पण पडलेली आहे ती, पण तेव्हा काही एवढं असं. परत इथून पण पडलेली आहे ती, ह्या सोप्यावरून पण अशी उलटी पडलेली आहे पाठीमागे असं. असे पडूनच मुलं मोठी होतात. ती उड्या मारायची, तिला अशी सवय होती, अशी बसले अशी उड्या मारायची. ह्या सोप्यावरती अशी बसता उडी मारली आणि पटकन खाली आली. मी इथेच होतो समोर. आता आपण एक छान रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. तुम्हाला हिच्याविषयी किती माहिती आहे ते आम्हाला कळेल या रॅपिड फायर राऊंड मधून. तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न, मनस्वीला अगदी पहिलं खेळणं कुठलं आणून दिलं होतं तुम्ही? खुळकुळा. आता असं रॅन्डम नका सांगू, खरं ना? नाही, खुळखुळाचं अजून तिथे आहे. खुळकुळा दिला. येस, युअर राईट. हिची उंची किती आता? 92
च्या आसपास 92 सेंटीमीटर. असेल. हां, नाही शुअर माहिती. अरे 92 सेंटीमीटर. पावर वाटते. येस, 92 वाटते, असू शकतं. आत्ता जो रविवार येऊन गेला त्याच्या आदल्या रविवारी मनस्वीनी सगळ्यात आधी काय खाल्लं होतं? कमॉन बाबा, यू कॅन डू इट. सगळ्यात आधी मागच्या रविवारी पराठे केले होते मला वाटतं. पराठे हा, ओनियन बटाट्याचे पराठे पराठे केले होते. अरे क्लोज इनफ. मस्त, लक्षात होतं तुमच्या. आई, तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. मनस्वीचा ब्लड ग्रुप काय आहे? ओ निगेटिव्ह. ओके, नाईस. सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या गोष्टीसाठी तिने हट्ट केला तुमच्याकडे? मामा हवाय म्हणून. हा वेगळा हट्ट आहे. हो, मी 6 महिने आईकडे होते, 6 महिन्यांनी इथे आले आणि लहानच होती ती, पण फक्त मामा 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 म्हणजे तेवढंच ती कंटिन्यू रडत होती की तिला मामाच हवा आहे म्हणून. मनस्वीकडे किती ड्रेस असतील? 15 आहेत, कारण की ती ड्रेस कमी वापरते आणि पॅन्ट शर्ट जास्त करते, त्यामुळे ड्रेस 15च असतील तिच्याकडे. कन्फर्म 15 आहेत? हो, 15च असतील. मला वाटलं होतं 17 बोलेल, पण 15 वरती स्टॉप झालेले. आता 17 आणि 15 नक्की ठरवा, नक्की काय ते किती? 15. आणि आई सांगते म्हणजे कारण ती सगळे ड्रेस चेंजिंग वगैरे सगळं तिलाच माहिती, त्यामुळे ती बरोबर सांगते. पॅन्ट शर्ट भरपूर आहे, ड्रेस 15च असतील. बाबांनी आईचंच मान्य केलंय. तर खूप छान उत्तरं या दोघांनी दिली. मला तर अनएक्सपेक्टेड उत्तरं पण बाबांकडनं मिळाली. तर हिच्या नातेवाईकांना सुद्धा भेटायचंय आणि तिची मावशी आणि तिची छोटीशी बहीण, मावस बहीण आणि आजी सुद्धा इथे आली आहे. आता आपण खेळणार आहोत चूक की बरोबर. ओके, या साईन्स मी मुलींना देते. हे घ्या. आणि तुमच्या सगळ्यांकडे सुद्धा या साईन्स आहेत, दाखवा. सो आपण लहान मुलांचं संगोपन याविषयी बोलणार आहोत, स्पेशली या दोघींचं आणि जनरिक. तर जी काही प्रतिक्रिया आहे ती चूक की बरोबर ते तुम्ही आम्हाला सांगायचंय आणि स्पेशली आई बाबांनी सांगायचंय. दोघांची मतं वेगळी असू शकतात. आई सांगेल तेच तुम्हाला सांगायला पाहिजे असं काही नाही. हा तर तुम्हाला कळलंय, आपण खेळूया. ओके, तर पहिला मुद्दा, जर मुलांनी मस्ती केली किंवा काही चूक केली तर त्यावेळेस त्यांना मारलंच पाहिजे की नाही? फक्त एकच आहेत, त्यांना वाटतं की मारलं पाहिजे. त्यांना माईक द्या प्लीज. परत चूक करू नये म्हणून त्याला मारायला पाहिजे, त्याला चांगली शिस्त लागावी यासाठी सुद्धा त्याला मारलं पाहिजे. ओके, आई बाबांना काय वाटतं? मारणं गरजेचं नाही आहे, समजवलं तरी चालेल. आणि मनस्वीच्या बाबतीत म्हणाल तर ती खूप हळवी आहे, त्यामुळे तिला ओरडून सांगितलं की तरी ती ऐकते, त्यामुळे मारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मारायची आवश्यकता नाही असंच वाटतं. पण तुम्ही तर टीचर आहात, छडी लागे छमछम विद्या येई गम गम. नाही, तसं काही नाहीये. तो गेलं, ती वेळ गेली की काय होती की बाबा छडीचा वापर करून मुलांना सवयी लावल्या जात होत्या. पण आता समजून सांगून जेवढं वळवून घेता येईल तेवढं वळवून घेतलं पाहिजे. आणि शक्यतो प्रेमाने सांगितल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सरळ होतात. म्हणजे धाक दाखवलाच पाहिजे, मारलंच पाहिजे असं नाही. हा, अगदीच त्याची गंभीर आहे त्याची चूक, तर एखाद्या वेळेला त्याला ती चूक, त्याने केलेली चूक खरोखर बहुत गंभीर आहे हे दाखवण्यासाठी त्याला तो एक शिक्षा दिली पाहिजे. पण शिक्षा हे काही त्याचं उत्तम किंवा त्याला वळण लावण्याचा एक उत्तम मार्ग आहे असं काही नाहीये. दुसरा मुद्दा आहे की लहान मुलांनी जर हट्ट केले तर ते पुरवले पाहिजेत का? मावशी, लहान मुलांचे सगळेच हट्ट काही पुरवले पाहिजे असं मला वाटत नाही. कारण मुलांमध्ये आपण जी जाणीव आहे ही लहानपणापासूनच देत असतो. तर जाणीवेसाठी त्यांना प्रत्येक वेळेस हे समजावं की बाबा हट्ट केलाच पाहिजे. म्हणजे थोडक्यात एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादी बाहुली घरामध्ये आहे आणि दुकानात गेलं तर बाळ म्हणतं की मला अजून एक बाहुली पाहिजे. तर त्यावेळेस त्याला ती जाणीव करून देणं की एक बाहुली तुझ्याकडे आहे, दुसऱ्या बाहुलीची तुला गरज नाही आहे. तर या जाणीवेची त्यांना आवश्यकता आहे आणि ही जाणीव लहानपणापासूनच निर्माण होते असं मला वाटतं. म्हणजे
आपली जी बोलीभाषा आहे घरामध्ये, जर तीच भाषा शाळेची देखील असेल, शिक्षणाची देखील असेल, तर विचारांची प्रगती ही खूप जास्त उंची गाठू शकते. पण दुसरा एक असा आहे की मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा आजूबाजूला आहेत का, हा पण एक फार कळीचा मुद्दा आहे. कारण आजूबाजूला जेव्हा आम्ही बघतो तेव्हा खरंच खूप चांगल्या दर्जाच्या मराठी शाळा मिळत नाही. त्यामुळे पर्याय नसल्या कारणाने बऱ्याच वेळा इंग्लिश मिडियमकडे आपल्याला जावं लागतं. तुम्ही सगळ्यांनी खूपच छान उत्तरं दिलीत आणि प्रत्येकाची मतं वेगवेगळी होती, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे होते. तर खूप छान वाटलं तुमच्याबरोबर चूक की बरोबर खेळून. आणि आता आपण एक गेम खेळणार आहोत आणि झी युवा तर्फे तुम्ही मनस्वीला जिंकून देणार आहात एक आकर्षक भेटवस्तू. तर खेळ असा आहे की आपल्याकडे काही रंगीत चेंडू आहेत आणि समोर अंड्याचा हा ट्रे ठेवलेला आहे. तुम्हाला इकडनं चेंडू फेकायचा आणि बरोबर तो त्या खाचेत अडकला पाहिजे. जितके चेंडू अडकतील, ज्याचे जास्त असतील तो जिंकला आणि तो मनस्वीला जिंकून देणार आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. ठीक आहे, तयार आहात तुम्ही? युअर टाइम स्टार्ट्स नाव. तुम्ही सांगा त्यांना. शुभांगी कमॉन 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 कमॉन, शुभांगी जिंकायचं तुला. हळूहळू हळू 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 शुभांगी शुभांगी. येस 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 येस. ते बघ, एक टप्पा मारून करतायत. तू पण कर. Yes, 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 yes. Come on, Shubhangi, come on, come on. Yes, yes, yes. Shubhangi, Shubhangi, Shubhangi. एक शुभांगीकडे पाहा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. तर बाबांनी मिळवले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि आईनी मिळवले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ऍक्च्युली बाबा पुढे होते पण चुकून त्यांनी आईच्या क्रेटमध्ये 1 टाकला आणि आईला जिंकून दिले. मनस्वीसाठी तुम्ही जिंकले आहात ही झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. तुम्हाला आजचा आमचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्याही मुलांना या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.